यानंतर एक भन्नाट बातमी आहे। लग्नामध्ये घोड्यावर बसून मिरवणूक काढण्याची सगळ्याच नवरदेवांना अगदी भारी हौस असते। डीजे समोर घोड्यावरती नाचताना नवरदेव सुद्धा अगदी देहभान विसरतो। मात्र अहमदनगरला घोड्यानं नवरदेवाची केलेली फजिती पाहून तुम्ही सुद्धा अचंबित व्हाल। सुरुवातीला नवरदेवानं घोड्याला नाचवलं आणि मग घोड्यानं नवरदेवाला कसं नाचवलं पाहूया या रिपोर्टमधनं। नवरदेवाची सुटाबुटात घोड्यावरून मिरवणूक सुरू होती। नवरदेवाच्या मित्रमंडळींनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता आणि घोड्याचाही झक्कास नाच सुरू होता। पण बँड आणि डीजेच्या आवाजानं घोडा बिथरला। तेवढ्यात नाचवणाऱ्याकडून लगामही सुटला आणि घोड्यानं नवरदेवाला घेऊन धूम ठोकली। अहमदनगर जिल्ह्यातली ही दृश्य आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहेत। जास्त घाबरलो होतो, पण नंतर ज्यावेळेस हवेला लागला घोडा त्यावेळेस वराडाचा येणारा टेम्पो आणि काय समोरनं लोक येत होते लग्नासाठी। मी त्यांना आवाज दिला की पाहुणे घोडा अडवा म्हणून, म्हणजे तेवढाच आवाज माझ्या तोंडातून निघाला। बरं, नवरदेव सचिनला घेऊन घोडा त्याच भागात नाही थांबला, तर तब्बल 1-1.5 किलोमीटर लांब पळाला। मात्र या गोंधळातही या नवरदेवानं मात्र धीर सोडला नाही। आपल्या पत्नीचा हात घट्ट पकडून ठेवावा तसं सचिननं आपल्या हातातला लगाम घट्ट पकडला होता। पुढं काय होईल हे सांगता येत नाही ना, घोडा म्हणजे पाडतोय का लागतंय का काय। एक जीव मोठी धरूनच मी बसलो होतो त्यावेळेस। एक म्हणजे आता हा शेवट काय होईल ते होईल। एक म्हणजे भीतीचं म्हणजे आता कार्य तर लग्न तर मी पूर्ण विसरून गेलो होतो, पण त्यावेळेस फक्त मनात विचार की जीव कसा वाचल हा मोठा प्रश्न होता माझ्या मनात आणि खूप घाबरलो होतो। मला बोलता पण येत नव्हतं। घोड्याच्या या करामतीनं सचिनच्या लग्नाचा माहोलच बदलून गेला। आनंदाची जागा मग टेन्शननं घेतली। लग्न मंडपात अफवांचा बाजार गरम झाला। नवरदेवच पळून गेल्याची कुजबुजही कानाकोपऱ्यात सुरू झाली। आणि असंच एक लहान मुलगी आली आणि म्हणजे बाई म्हणजे आपला हे नवरदेव घोड्यावर बसलेला होता आणि ते घोडा पळाला आणि ते स्टँडवरती जाऊन गाडीला धडकला। आणि मग मला काय सुचेनाच, म्हणलं आता काय झालं काय नाही नेमकं। मी तिथंच माझ्या हातपायचा म्हणजे चला येईना बोला येईना। मी खूप घाबरले होते। असं वाटलं की आपण किती आनंदात होतो, सगळं दुःखाचं वातावरण निर्माण झालं। माझ्या सौभाग्याचं कुंकू बळकट म्हणून नवरदेव वाचले। अखेर सचिन सुखरूप असल्याची गोड वार्ता कार्यालयात येऊन धडकली। लग्नासाठी जमलेल्या पै पाहुण्यांच्या चेहऱ्यावर मग जरा ताण कुठं सैल झाला। मात्र बोहल्यावर चढताना सुद्धा सचिनच्या चेहऱ्यावरचा तणाव मात्र कायम होता। आणि या गोंधळातच सचिन सुप्रियाचं लग्न तासभर उशिरा पार पडलं। सगळे विधी पार पडल्यानंतर पत्नी सुप्रियाला घेऊन सचिन घरी निघाला। मात्र गाडीच्या पाठीवरचं दुल्हन हम ले जाएंगे हे वाक्य मात्र गालातल्या गालात हसत होतं। पांडुरंग रायकर, एबीपी माझा, अहमदनगर।